हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. चला तर आज मस्त अशी परत एकदा हाय प्रोटीन रेसिपी आपण बघूया. तर सगळ्यात आधी तर मी हरभरे घेतले होते, ते आधी भिजत घातले आणि त्याला मोड आणली होती. मोड आणल्यानंतर ना आपले कडधान्य अजून जरा जास्त पौष्टिक बनतात. तर त्यामध्ये ते कडधान्यांमध्ये लसूण, आलं आणि एक मिरची टाकली, कोथिंबीर टाकली आणि छान बारीक अशी पेस्ट करून घेतली. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पाणी थोडं थोडं ॲड करायचं, म्हणजे आपल्याला समजेल की किती पाणी ॲड करायचं. जास्त केलं तर ते पातळ होईल, मग आपला डोसा वगैरे येणार नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता मी बघू शकता तुम्ही अर्धा चमचा तेल टाकलं आहे मी. सुरुवातीलाच फक्त आपल्याला अर्धा चमचा तेल लागणार आहे, त्यानंतर आपण तेलाचा एकही थेंब वापरणार नाही आहे. 1 चमचा टाकायचा आणि अलगद असा आपण डोसा पसरवून घ्यायचा. वरतून झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभरच फक्त आपल्याला मीडियम गॅसवरच असं पलटून घ्यायचं आहे. काय सुंदर कलर आला आहे बघू शकताय तुम्ही. तुम्हाला अजून पण थोडं क्रिस्पी पाहिजे असेल ना, तर तुम्ही अजून एक अर्धा मिनिटभर ठेवू शकता. आलटू पलटून असं छान दोन्ही बाजूनं डोसा शेकून घेतल्या. एकापाठोपाठ एक 2 डोसे तयार केले आणि हे तुम्ही आपल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आपण इडलीसोबत जी चटणी करतो ना, त्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही बनवू शकता. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.